56 मिनिटं झाल्यात. जर ठीक 1 वाजता पहिला बॉल आपण जर हाताळला नाही तर आपल्याला लगेचच पॅनलाइज म्हणून घोषित केलं जाईल. इतकी अथॉरिटी आम्हाला आमच्या आयोजन कमिटीने दिली गेली आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सजवा आणि सलामी वीर आपण देखील इंटर व्हा. आमच्या ऑफिशियल पदचा आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि जशी मॅचला होईल सुरुवात तसं करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि या ऐकूयात मॅजिकल व्हॉइस ऑफ कर्जत अर्थातच संदीपजी बोराडे सर. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर चला आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हा. दोन्ही टीमचे 12th मॅन अर्थातच मला वाटतं डीएमएम बॉईज आलेले आहेत आणि तदनंतर विनंती करेल 64A चे. चला आपण दोघे आलेत मनस्वी स्वागत दोन्ही 12th मॅनचं करूया. मॅचला एकीकडे होईल सुरुवात. अर्थातच मित्रांनो तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातलं ताईत म्हणजे जावसई गावची GPL गायकर प्रीमियर लीग आपल्या भेटीला जरूर आली आहे. परवा स्पर्धेचं तिसरं आहे. श्रवण आपण पाहतो ना की ज्या ज्या वेळी पहिले एकीकडे हंगाम होता क्रिकेटचा जिथे आपण अंडरमचं मैदान पाहिलं तदनंतर ओव्हरमचं मैदान आलं परंतु प्रीमियर लीगचा थरार 2008 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून जगातली पहिली प्रीमियर लीग आपल्या भेटीला जरूर आली आणि त्यानंतर आजही आपण या इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्रामपंचायती थ्रू प्रत्येक नगरपालिका थ्रू प्रत्येक जिल्हा थ्रू आणि आता तर राज्यात थ्रू या प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तसाच एक प्रकार आज या जावसई गावच्या मैदानावरती या क्रीडा नगरीत रंगला जातो आहे. गायकर प्रीमियर लीग GPLचा थरार पर्व तिसरे. चला ऑफिशियल स्पीडअप करा मॅचला फार विलंब होतोय. टोटल 11 मॅचेस आहेत त्यातल्या 2 समाप्ती पथावरती आल्यात. सेकंड राऊंड वरती ओव्हर कमी होतील याची नोंद घ्या आपण. जय श्रीराम 64 आणि इथे फक्त 64A. जवळ मॅचकडे सलामीची जोडी योगेश आणि विवेक तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन. अगदी सुंदर नाव आहे परंतु आता क्रिकेटच्या गॉडला अनुसरून गोलंदाजी करणार का मैदानात. भल्या भल्यांना पाणी पाजलं होतं. खरं म्हणायला गेलं तर स्लोवर डिलिव्हरीचे किंग म्हणून सचिन रमेश तेंडुलकर यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं परंतु पहिल्याच बॉलवरती आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड कॉल. वाईडच्या मानाने एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती जरूर पाहायला मिळत आहे. टॉस जिंकला डीएमएम बी टीमने आणि स्वीकारले ती मात्र फर्स्ट फिल्डिंग. अगदी योगेश आणि विवेक ही सलामीची जोडी मैदानात आहे. पहिल्या बॉलवरती वाईडचा मारा करणारा गोलंदाज सचिन आपण पाहिला परंतु इतक्या गोलंदाजीचा तेज तरा नेक्स्ट बॉलवरती पाहायला मिळाला. धडाका जरूर चालू केलाय परंतु हृदयाची ठोके वाढवणारी मॅच तयार करणार का तो. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा परिस्थितीत 2 प्लेयर बाहेर आहेत 38 सर्कलच्या. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय अगदी वादलापूर्वीची शांतता निर्माण केली आणि तदनंतर इथं घमासान युद्ध पाहायला मिळत आहे. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून विकेटचं पतन. पहिला झटका दिलाय तो मात्र योगेशच्या स्वरूपात टीम 64A ला. कम ऑन डेज आहे. सगळं झिंगाट झालाय. अगदी GPLचा तरार गायकर प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. प्रत्येक खेळाडूच्या नसानसात भरलेला क्रिकेट आज जावसई गावच्या या क्रीडा नगरीत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाचं स्वप्न आहे या चमचमत्या ट्रॉफीपर्यंतचा प्रवास. ही ट्रॉफी आपल्या हातात घेण्याची. चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु ऑफ रिजनचा फिल्डर
एकेरी स्वरूपातली धाव जरूर खर्च करताना दिसून आला. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. अगदी कासवाच्या संद गतीने धाव संख्या पाहायला मिळतीये. महत्वपूर्ण विकेटचं नुकसान झाल्याच्या नंतर 2 धावा धावफलकावरती आहेत. योगेशच्या पारीचा पहिल्याच बॉलवरती अंत झाला. म्हणजे योगेशने जवळजवळ 3 बॉलचा सामना केला, ज्यात एक वाईट आला, नंतर डॉट आला, त्यानंतर विकेट. इथे फलंदाजाला परतावं लागेल. अति घाई संकटात जाई. परंतु एक जरूर सांगेल, दुर्घटना से देर भले. अगदी तुम्ही असं म्हटलं जातं ना, क्रिकेटचं तंत्र. जसं रोडवरती आपण जातो, गाडी एखादी ज्यावेळी आपण चालवतो ना, त्यावेळी पहिले काय करतो, अगदी पाहतो, बघतो आणि नंतर पुढे जातो. तसाच प्रकार क्रिकेटमध्ये पहा आणि क्रिकेट खेळा. विवेकच्या पारीचा अंत. सलामीची जोडी संपूर्णपणे तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. अक्की आजकाल बराच पॅड आहे. टोपण नावांनी बरंच काही सांगितलं जातं. मगाशी पहिल्या मॅचचा सामनावीर ठरला पांडू. मी म्हटलं पांडुरंग नाव ठेवायचं. त्याने दुसरं नाव सांगितलं मला नंतर, म्हणे माझं नाव व्यंकटेश आहे. आता पांडुरंगाचा दुसरा अवतार तेच म्हणावं लागेल. अगदी इतकी चांगली सुंदर नावं आहेत. खरं म्हणायला गेलं तर भारताची संस्कृती बरंच काही सांगून जाते. आता अख्खी बॅटिंग लाईनवरती आहेत. तर बहुतांशी त्याचं नाव आकाश असू शकतं. गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करतोय. इथे एक धाव कंप्लीट होईल. काटेकी टक्कर चालू आहे सामन्यात. जर तुम्ही पाहायला गेलात तर अगदी मॅचला पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न गोलंदाज सचिनचा पाहायला मिळतोय. 64 आणि त्याच्या विरोधात DMM. अगदी मी तर म्हणेल DMMने निर्णय चांगला घेतला. टॉस जिंकले, फिल्डिंग, परंतु DMM टीम फार विलंब चालू आहे तुमच्याकडून सुरुवातीपासून. विनंती आपणास, अगदी गोलंदाज सचिनचा विचार करायला गेला तर अगदी 5 ते 6 टाइम बॉल आपटतोय, त्यानंतर गोलंदाजी चालू आहे. म्हणजे इतक्या वेळात त्याची ओव्हर संपू शकते. चांगला फटका दे रहा है दुरुस्त. बॅटिंग लाईन वरती येतोय चौकार. किलो का हातोडा आहे तो रोहित, जो मात्र ज्याच्या बाटमधून आलाय चौकार. बॉलर नेम तुषार मामा, वय वर्ष 50. काका तुमची बाईट जरूर घेईल मी आता. मामा म्हणण्यापेक्षा मी काकांकडे जातो बुवा. दादा लावडली अपील करा, परंतु काहीतरी तुम्हाला मी मगाशीच अनाउन्समेंट केलंय. तुमचे पाठीराखे जर जास्त चर्चा करत असेल मग तकलीफ मध्ये याल. तुषार मामा गोलंदाजी मार्क वरती 50+ चे खेळाडू. अंडरआर्म विश्व गाजवलंय. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. अट्रॅक्शन वरी बॉलिंग. मी तर म्हणेल हा 50 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. बंदुकीची गोळी कशा स्पीडला जाते त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आहे. म्हटलं जातं ना, मी म्हणेल बॅटर वाईट वाटून नका घेऊ, परंतु एक नक्की म्हणेल की अशी मराठीत आपल्या म्हण आहे, बाप बाप होताय बेटा बेटा होताय. इथे मामा 50 वर्षांचं आयुष्य घालून आलेत मी म्हणेल, आणि तरी सुद्धा इतकी चांगली गोलंदाजी आहे. नौकी बॅटर त्यांना टफ फाईट देता येते.
त्रिफलाची दांडी गोल यष्ट्यांना स्पर्श करून बॉल थरारक पाहायला मिळाला. फलंदाजाला परतावा लागेल. रोहितच्या पारीचा अंत, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता, तो बॅटर मात्र परतीचा प्रवास. चांबडी ही चमकते उन्हात. फार चांगली डीजे वाजंत्री आहेत, परंतु हे गाणं नाही ISPL ला वाजते सध्या. आणि तिथे ते म्हणतात ना, तुम्ही वाजवली तांबडी चांबडी, अरे बाबा गोरी गोरी चांबडी पण तिथे चमकते. एवढा प्रकाश आहे त्या ISPL च्या स्टेडियमवर. असं मजा आहे, परंतु तितकेच जाईल. पुन्हा एकदा अगदी मी म्हणेल ISPL चा विषय निघालाय. क्या बात है मामा. बाच्यांना तुम्ही काय खाली ठेवत नाहीत. इतकी चांगली बॉलिंग अटॅक. कारण अद्यापपर्यंत मला वाटतं एक बाईच्या स्वरूपात धाव आली आहे, ती मामाच्या खात्यात जात नाही, परंतु मामाच्या ओव्हरमध्ये कॅरी पण होत नाही, असा विषय. बॅट्समन लकी न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अगदी इथे विकेटचा भरणा पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकच्या कगारवर ऑन हॅट्रिक बॉल. चांगला फटका आहे, परंतु इथे संयमी खेळ पाहायला मिळाला. इथे डॉट आलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. एकेरी स्वरूपातली धाव. मामा एक प्रश्न जरूर पडला, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तिथून तर बरं होईल. हातामध्ये काही स्प्रिंग बसवलेत की काय? एक टाइम असा होता दादा, सचिन रमेश तेंडुलकर यांची बॅट चेक करण्याची वेळ आणली. इतके रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले. मामाने एक ओव्हर फेकली, मैदानाच्या बाहेर निघाले. अगदी असो, पुढे मॅच आहे कुठेतरी. ओरमची आहे का? हे पण बॉक्स आहेत. मामा काही आवरत नाहीत. गोट्या गोलंदाजी मार्क वरती. बाबा गोट्या म्हटलं की आम्हाला गोट्या अंपायरची आठवण येते, बाकी काही नाही. आणि कॉमेंटेटर म्हटलं का दशरथ पाटील. सध्या बरंच काही चालू आहे, परंतु असो, त्या चर्चेकडे आपण जाणार नाहीत. इथे पहिल्या बॉलवरती एकेरी स्वरूपातली धाव आले. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाऊन पोहोचलं ते अद्यापर्यंत 10 आकड्यावरती. फार चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. वाईडचा इशारा, वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती. दिवाळी दसरा संपलाय मित्रांनो. महाशिवरात्री तदनंतर होली सुद्धा पाहायला मिळेल. चांगला फटका अलॉंग द ग्राउंड. इथे मात्र एक धाव. पुलर लाईनचा वापर केला गेला. स्पीड नाही दिलं बॉलला, परंतु इथे फलंदाज होईल बाद. अतिघाई संकटात जाई. बहनों भाइयों, आकड्यावरती. डीजे मास्टर सध्या तुम्ही जोमात आहात, परंतु तुमच्या जोमाने प्लेयर सध्या बॅटिंग करताना कोमात जात आहेत. अगदी मी म्हणेल या गाण्याने धुमाकूळ जरूर घातलाय. चांगला फटका यावेळी एकेरी स्वरूपातली धाव पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. 14 आकड्यावरती या धावा जाऊन पोहोचल्यात. सूरजच्या बॅट मधून एकेरी स्वरूपातली धाव. आकी बॅटिंग स्ट्रांजवर.
आउटसाइड द लेग इज वाईड कॉल. वाईडने मात्र एक बोनस धावपळकावरती जरूर आलाय. बुडत्याला काठीचा आधार असं म्हटलं जातं, परंतु आता गोलंदाजाने केलेली चुकी बॅटरच्या पत्त्यावर जरूर आहे का ते पाहूयात. मी म्हटलं गोलंदाजाने केलेली चुकी बॅटरच्या पत्त्यावर पडेल का. फटका चांगला होता, परंतु इथे एकच धाव. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली. षटक क्रमांक 3 दी एंड पाहायला मिळतोय, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 15 या आकड्यावरती. 16 धावा आहेत. चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. रवी गोलंदाजी मार्क वरती. लास्ट इयर मॅन ऑफ द सिरीज. या वर्षी त्या सिरीजला पुन्हा एकदा गवसणी घालणार का रवी आपण पाहतोय. मागच्या सीझनचा GPL चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. प्रमुख सदन आणि त्याच्या विरोधात वाघवाडी. चांगली गोलंदाजी आहे, कीपिंग पण सुंदर आहे आणि कीपरच्या माध्यमात जर पाहायला गेलं ना तर संपूर्ण जगासमोर नाव येतं ते म्हणजे MS धोनी, महेंद्रसिंग धोनी. फास्टेस्ट कीपिंग म्हणून जगात त्यांचं नाव आहे. डोळ्याची पापणी लवते ना लवते तर कीपिंग करून ते मोकळे होत आहेत. इथे सध्या कीपरचं नाव जरूर आपलं फैजल. अगदी चांगली कीपिंग पाहायला मिळाली फैजलच्या माध्यमातून, परंतु इथे आखी बाद होतील. ऋतिक न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. ऋतिक आपण पाहतोय बॅटिंग लाईन वरती आहेत. चांगला फटका आउट ऑफ दी पार्ट. बिग ब्लास्ट. अगदी मी म्हणेल परतावं लागेल या बॅटरला. कमॉन डीजे. तुम्ही प्राण साहेबांचा आवाज ऐकवला, त्यानंतर मिथुनदाचा आवाज ऐकवला. हे आता आवाज ऐकायला कमी मिळतात. इथे चांगली फिल्डिंग आली, कलेक्शन झाला, परंतु उशिराने मात्र यष्टांपर्यंत पोहोचले. 4 षटकांचा खेळ संपला. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 17 आकड्यावरती. 18 धावसंख्येची गरज आहे. तत्पूर्वी प्रमुख सदन आणि वाघवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या मंचावरती. वाघवाडी या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रमुख सदन टीमचे कॅप्टन चला या टॉस साठी. प्रमुख सदन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला DMM बॅटर पाठवा मैदानात. प्रधान आणि त्याच्या विरोधात वाघवाडी टीम. चौथी मॅच पहिल्या इनिंगची आपल्या भेटीला येते, पहिल्या राऊंडची.
टॉस जिंकला तो प्रमुख सदन टीमने. डिसिजन आहे बॉलिंग. दोन्ही टीम, कारण वेळेचं बंधन आहे. तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये ओव्हर जर जास्त पाहिजे असतील तर प्रत्येक टीमला विनंती आहे खेळण्याची घाई करा. अनिकेत सलामीची जोडी मैदानात. अनिकेत आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती अजय ही जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्की. 18 धावसंख्येचं टार्गेट आहे. बघूया काय घडतंय, कारण बॉल शिल्लक आहे 24. म्हणायला गेलं तर 3 मोठ्या फटक्यांची मॅच आहे, परंतु बॉक्स मध्ये तो षटकार ग्राह्य धरला जात नाही. मग इथे बहुतांशी 5 मोठे फटके चौकाराचे. एकेरी स्वरूपातील धाव सावध पावित्र्याचा खेळ सध्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. जीपीएल गायकर प्रीमियर लीगचा तरार. दादा मी मगाशीच म्हटलं एक बॉल केल्याच्या अगोदरच की बॉक्स क्रिकेटला षटकार कधी गणला जात नाही आणि तोच प्रकार तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकाराला इथे बॉक्समध्ये आउटच सिद्ध केलं जातं. खरं म्हणायला गेलं तर बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याने करिअर केलं ना तो ओमच्या मैदानावरती मग टेनिस जगत असू द्या मग लेदर जगत असू द्या तिथे कधी कमी पडत नाही, कारण त्याच्याकडे ती संयमी वृत्तीची आहे. अगदी क्रिकेटमध्ये इंडियाची वॉल एक अभेद भिंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं ते राहुल द्रविड. इथे चौकार जरूर आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 5 या आकड्यावरती. चांगला फटका कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला. ऑनसाइड रिजन मध्ये चुकी केली होती, फिकी कलेक्शन. तदनंतर आपण पाहतोय फंबल पाहायला मिळालं. वारंवार चुका क्रिकेटमध्ये होणं हे धोका आहे आणि अगदी ज्यांच्यावरती पिक्चर चित्रित झाला ते अरुणजी गवळी, त्यांचा फेमस डायलॉग चित्रपटातला सांगतोय, चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये तसाच प्रकार आहे, इथे सुद्धा चुकीला माफी नाहीये. कारण अनेकदा आम्ही क्रिकेट 99% पाहिलेलं आहे. ज्या 99%मधून तुम्हाला सांगून देईल ज्या ज्या प्लेअरची झेल कधी सुटते ना त्या त्या प्लेअरने क्रिकेटमध्ये हंगामा केलेला आहे. हंगामा म्हणजे त्याने संधी निर्माण केली आणि तदनंतर एक उत्कर्ष पाहायला मिळाला. परंतु इथे चांगला फटका आहे. बॉल जाईल लॉंग ऑफ रिजन मधून 4 धावांसाठी कणकणीत चौकार. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती येतोय आणि 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटके म्हणजे आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या आहेत विजयासाठी त्या फक्त 4. बॉलर नेम अरे विकास का योगेश, योगेश विकास ये भी जंप लेंगे. फार चांगला स्ट्रोक आहे, बुद्धी चातुर्याचा खेळ आणि इथे मॅच केले फिनिश. काय बॅटिंग होती. चला प्रमुख सदन आणि त्याच्या विरोधात वाघवाडी टीम. प्रमुख सदन आपण फिल्डिंग सेट करा आणि वाघवाडी टीम आपले बॅटर मैदानात दाखल करा. प्रमुख सदन टीम फिल्डिंग सेट करा आणि वाघवाडी टीम आपले बॅटर दाखल करा मैदानात. त्वरित विलंब करू नका. मॅन ऑफ द मॅच अर्थातच पुन्हा एकदा खरं म्हणायला गेलं तर गतवर्षी ज्याने आपल्या या स्पर्धेच्या सिरीज वरती नाव कोरलंय तो रवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. ज्याची बॅटिंग लाईन चांगली होती. तदनंतर आपण पाहतोय आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि धावा खर्च केला होता त्या फक्त 1च.